लालबाग हे फक्त मुंबईचं एक ठिकाण नाही, तर इथेच होतात सगळ्यात मोठ्या आणि ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुका। ढोलताशांचा गजर, भक्तांची गर्दी आणि गणपती बाप्पा मोरया या जयघोषामुळे इथलं वातावरण अगदी विद्युतमय होतं। मंडळी पहा ना, लालबाग आज संपूर्ण भक्तांनी गजबजून गेला आहे। इथे जिथे बघाल तिथे फक्त गणपती बाप्पाच्या जयघोषांचा गजर आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। ढोलताशांचा आवाज, टाळ मृदुंगाचा नाद आणि भक्तांच्या डोळ्यातील आनंद ओलावा हेच या विसर्जनाचे खरं सौंदर्य आहे। लालबाग म्हणजे श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्रबिंदू। इथे प्रत्येक जण आपल्या बाप्पाला निरोप देताना त्याच्याकडून आशीर्वाद घेतो। तर मंडळी, आजचा ब्लॉग आपला खूप खास आहे, कारण आज आपण दाखवणार आहोत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इतर अनेक मंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुका जे माझ्या घरासमोरून जातात, म्हणजेच लालबाग फ्लायओव्हरचा पिलर नंबर 42 जवळ या भव्य मिरवणुका जातात। ढोलताशांचा गजर, जयघोष आणि भक्तांचा महासागर सगळं इथेच अनुभवायला मिळतं। तर चला मंडळी, माझ्यासोबत या ऐतिहासिक विसर्जन मिरवणुकीचे अद्भुत प्रवास कॅमेऱ्यातून पाहूया।
पाहिजे मर्द मराठी सैनिकांच्या वीराच्या बंदुका मार्गावर संचलन करताना दिसायला हव्या। असं म्हणतात शस्त्रे नरशिरे राष्ट्र शास्त्र चिंता प्रवर्तते। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। मंडळी, आपण आताच पाहिलं लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मुख्य गेट शो। खरंच अप्रतिम होतं ना। पण आता आपण पुढे जाणार आहोत पाहायला चिंचपोकळीचा चिंतामणीच्या विसर्जनाचा मुख्य गेट शो। आणि खास गोष्ट म्हणजे हा फक्त कुठलाही मंडळ नाही, तर हा आमचा स्वतःचा मंडळ आहे, ज्यात मी स्वतः सहकारी सभासद आहे या मंडळाचा। त्यामुळे माझ्यासाठी ही एक वेगळीच अभिमानाची आणि भावनिक गोष्ट आहे। तर चला मंडळी, वेळ न दडवता आपण पाहूया आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विसर्जनाचा हा अद्भुत मुख्य गेट शो, जो प्रत्येक वेळी भक्तांना भारावून टाकतो।
तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, शंभू महाराजांच्या रूपात विराजमान झालेला आपला चिंतामणी पुढच्या वर्षी कसा असेल? उत्तर कायम एकच, डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता आपण एक अतिशय खास सोहळा पाहणार आहोत. सेवा साधना पुष्पवृष्टी मंडळ दरवर्षी आपल्या भक्तिरसात भर घालत असते. यंदा त्यांनी ठरवलं की चिंचपोकीच्या चिंतामणीवर तब्बल 11 वेळा पुष्पवृष्टी करून आपली श्रद्धा व भक्ती अर्पण करायची.
हा सोहळा केवळ डोळ्यांना आनंद देणारा नाही तर प्रत्येक भक्तांच्या अंतःकरणात भाव निर्माण करणारा आहे. आपणही या दिव्य क्षणाचा साक्षीदार होऊया आणि जय जयकार करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती, विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया मोरया मोरया. ताला मधी फुटला आता बांध मनाचा फुटला आता सोडून जाऊ नका आम्हाला. सोडून गोकुळास बार चाललास जारे मथुरेचं दान पाहू दे. सोडून गोकुळास बार चाललास जारे मथुरेचं दान पाहू दे. बाप्पा चालले आपल्या. आता आम्ही निघालो आहोत लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात. यावर्षी थोडे पब्लिक कमी आहेत आपले, कारण का पाऊस पडला आणि राजा पण खूप हळूहळू चाललाय पुढे, तर आपले मेंबर्स पावसामुळे कमी झालेले आहेत. तर तुम्ही मागे बघाल माझ्या बरेच लोक आहेत. तर आता मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा. चला तर मग पटकन आपण इकडनं निघूया. आता आम्ही लालबागवरनं निघतोय. लालबागला वाजलेत आता 12:30. लेट निघालोय. यावेळी पाऊस खूप पडत होता इथे, म्हणून आम्ही आता लेट निघतोय इकडनं. चला तर मग थेट भेटूया आपण आता लालबागच्या राजाच्या जवळच. मागे आहे ना आपल्या जो जे हॉस्पिटलचा नाका आहे ना, तिकडनं आता आम्ही राईड मारलाय. म्हणजे लालबागवरनं आलो आम्ही आणि वरती मागे जो दिसतोय तुम्हाला तो जे हॉस्पिटलचा नाका आहे. इथे आता आपण आपल्या एका मित्राच्या दुकानात चाललो, सैलू सुर्वे. तर या दुकानात आपल्याला आणखीन काही मेंबर्स बघा भेटतायत का, जे आपल्याला जॉईंट होतील आणि तिकडनं आपला पुढचा प्रवास चालू करू. तुम्ही अशाच व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे जेवी सुर्वे टी अँड स्नॅक्स कॉर्नर हे आपल्या मित्राचं दुकान आहे आणि बघा सगळे आपले मंडळी इथे उभे आहेत. वैष्णवी गणेश हे सगळे बघा उभे आहेत. मंडळी आमचं आहे ना एक
स्पॉट आहे, हॉल्ट आहे, इथे आम्ही हॉल्ट करतो. पहिला स्टॉप आहे आमचा लालबागवरनं आणि इकडनं आपण पुढे आता सीपी टँक परत लालबागच्या राजाला आपण विसर्जन करणार आहोत. जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया मोरया मोरया. आता आपण ढोल टाकीवरनं निघालोय. गणपती जस्ट पास झालाय, तुम्ही बघितलात. आणि आता आपण चाललो आहोत गोल देऊळ. आपला दुसरा स्पॉट आहे विसर्जन सोहळ्यामधला. तर चला आता पटकन आपण पोहोचूया गोल देऊळजवळ. हा आहे आपला मित्र सुमित नाईक आणि ह्याचे अल्बम्स येत आहेत. आत्ताच त्याचा रिसेंट अल्बम येऊन गेला गणपतीसाठी आणि आता पुढच्या वाटचालीसाठी तो खूप मेहनत करतोय. त्याचा चॅनल सुद्धा आहे सुमित नाईक, असं आहे ना काहीतरी चॅनलचं नाव, सुमित नाईक चॅनलचं आहे. तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा त्या चॅनलला आणि त्याचे व्हिडिओज सुद्धा पहा. आपण फायनली आता गोल देऊळजवळ पोहोचलेलो आहोत. इथे मागे माझ्या गोल देऊळ आहे. तर गणपती अजून पास नाही झाले, तर आम्ही आता इथे वेट करतोय गणपतीची. जसा पास होईल इकडनं गणपती बाप्पा आपला, तर त्याच्यानंतर आपण इकडनं पुढे जाऊ. तर आपला विसर्जनाचा प्रवास सुरू झाल्यापासून आपण 2 स्पॉट केले. एक म्हणजे आपल्या मित्राचं दुकान आणि दुसरं आता गोल देऊळ. आता गोल देऊळकडनं जस्ट जसा गणपती पास होईल ना तसा आपण पुढे जाऊ. तर बदाम शेकचा आपला एक स्पॉट आहे तिसरा गोल देवळानंतर. तिकडे थांबू, थोडं नाश्ता पाणी करू आणि मग पुढचा प्रवास तसा सुरू करू. गेल्या 4 तासांपासून आम्ही सर्वजण लालबागच्या राजाच्या विसर्जना सोहळ्यात बाप्पाच्या भव्य मूर्तीच्या मागे गर्दीत चालत होतो. पण आम्हाला अजिबात कळलंच नाही कधी हे 4 तास निघून गेले. या क्षणी जो माहोल होता तो शब्दात मांडणं अशक्य आहे. हजारो भक्तांच्या जयघोष, टाळ्याजांचा नाद आणि भक्तीचा समुद्र. बाप्पाच्या इतक्या जवळ राहून त्यांच्या प्रतिमेच्या मागे चालताना जणू लालबागच्या राजाचं दैवी सामर्थ्य आणि आत्मिक उपस्थिती आपण अनुभवत होतो. हा फक्त विसर्जन सोहळा नाही तर खऱ्या अर्थाने एक आध्यात्मिक प्रवास होता. सोडून जाऊ नका आम्हाला, बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama.
देखेंगी तेरी राहें प्यासी प्यासी निगाहें तो मान ले तू मान भी ले गहरा मेरा निराश आमच्या जीवनी केली सुखाची किमया तुम्ही निघाला सोडून उजाड झाली दुनिया। मंडळी पहाड झाली आहे आणि आता आपण पोहोचलो गिरगाव चौपाटीला आणि आता थोड्याच वेळात आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन पार पडणार आहे। तर तुम्ही अशाच व्हिडिओ मध्ये बनवून राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला। बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला। सोडूनी गोकुळास पार चाललास दारे मथुरेचं दान पाहू दे। सोडूनी गोकुळास पार चाललास दारे मथुरेचं दान पाहू दे। बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला। बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला। ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट दोन तासाच्या या गजरात देव निघाले थाटामाटात। आता आपल्या लाडक्या राजाची आरती आहे, तर आपण सर्वांनी या आरतीमध्ये सामील हो आमच्यासोबत आणि आपण अखेरचा निरोप देऊया राजाला। बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला। बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडेना आमुच्या मनाला।